एवढं स्वार्थी आहे, एवढं स्वार्थी आहे, स्वतःचा विचार करतात बघा. कोणी कितीही आपलं असू द्या, आपल्यावर आला तर आधी आपलाच विचार करतात. म्हणून हे माझं ते माझं या गोष्टीमध्ये पडू नका. मी असं म्हणत नाही की सगळं सोडून तुम्ही संन्यासच घ्या, पण भक्ती मार्गाला भक्ती भावानं जायला पाहिजे का? कारण या संसारामध्ये आपण राहतो, पण इथं जो देखे सो दुखिया बाबा, इथं लग्न कुणा कुणाचं हात वर करा बरं. वरचे तुम्ही सगळे ब्रह्मचारीच आहे का? हे भांगत कुंकू काय माझ्या नव्हतं आहे का मग? हा, जेवढ्यांचं लग्न झालं मला सांगा, आपण सुखी आहे का? नाही. बरं, लग्न झाल्याचं सोडा, बिना लग्नाचे तरी सुखी आहे का? नाही, अजिबात सुख याच्यामध्ये नाही. कारण नको त्या गोष्टीमध्ये आपण सुख शोधत आहे. सुख आहे लग्नामध्ये, पण कुठवर? नवी नवी नवरी तवा शौरी वाणी लाज, आता झाली चिल्ल पिल्ल कोंबडीसाठी तुझ, आता फुगाडी भो फुगाई भो फुगाडी भो, दमला सकाळ माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. लग्नात सुख कधी? नवी नवी नवरी तवा शौरी वाणी लाज. शौरीचं झाड पाहिलं का? त्या झाडाला हात लावला आणि ते लाजळूचं झाड म्हणतात, ते आपोआप त्याची पानं बाकीचे सुद्धा मिटून घेतात. नवीन नवीन लग्नात सुख का? कारण नवरी बोलत नाही. कधी नवीन नवरीचा आवाज आपण ऐकला का? नाही. नवीन नवरी फार हळू बोलते. येता का? अहो खाता का? अहो बसता का? नवऱ्याला तसं देवासारखं पूजते. त्या नवऱ्याला वाटते माझं जीवन सार्थक झालं, मी लग्न झालं तर. आणि एकदा का लग्नाला 1-1.5 वर्ष झालं, त्या महिलेचं रूप बदलतं महाराज. जी कली बनून आली होती ती काली होती, आणि महाकालीचं रूप धारण करत असेल, मग तो पुरुष म्हणतो क्या से क्या हो गए देखते देखते. आज अशी होती, आताच्या आता काळीचं रूप झालं. आणि जो मुलगा लग्नाच्या आधी म्हणत होता तू आली आणि माझ्या जीवनामध्ये आनंद आला, तोच मुलगा लग्नाच्या 1-1.5 वर्षामध्ये म्हणतो तू आहेस म्हणून माझ्या जीवनामध्ये सगळ्या प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लग्नामध्ये सुख आहे, पण कुठवर? नवीन नवीन आहे तोवरच आहे, त्याच्यानंतर कुठंही सुख राहणार नाही. आणि असं नाही की लग्न झालं ते सुखी नाही म्हणून, बिना लग्नाचे सुद्धा सुखी नाही. तर विषय कसा झाला, ज्यांचं लग्न झालं नाही ते रोज स्वप्नामध्ये गाणे म्हणाले, माझं लग्न कधी होते कधी होते कधी होते कधी होते. आणि ज्यांचं लग्न झालं ते म्हणाले मी का केलं का केलं का केलं का केलं. कारण इथं किती मोठा व्यक्ती असू द्या महाराज, घरी गेल्यानंतर त्याला म्यावच म्हणणे. किती पुरुष चांगला असू द्या, इकडं किती वाघासारख्या डरकाळ्या मारू द्या, किती मोठा राजनेता असो, कीर्तनकार असो, पखवाज वादक असो, कॅमेरामॅन असो, डायरेक्टर असो, ऍक्टर असो, किती काही असो, इथं आल्याच्या नंतर सर्वजणांचा एक थाट असतो. आणि बायको पुढे गेल्यानंतर बायको म्हणते तुम्हाला काही कळत नाही, गप्रा. शेवटी हेच खरं आहे. म्हणून असं